श्री क्षेत्र मुरलीधर मंदिर संस्थान पिंपळनेर येथे आयोजित 117वा अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात आला। या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम सकाळी 5 ते 7 काकड आरती, सकाळी 8 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 2 ते 5 ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ व रात्री 9 ते 11 दररोज नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा झाली। दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव रात्री 12 वाजता उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गुलालासह फुलांची उधळण करून आनंद उत्सव साजरा केला। या दरम्यान सर्व भाविक तल्लीन झाले होते। दुसऱ्या दिवशी पहाटे काकड आरती झाल्यानंतर 9 ते 11 सकाळी काल्याचे कीर्तन झाले व कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला। गावातील पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। 10 वाजता पालखी मंदिरात परत आली। नंतर सकाळी 11 ते दुपारी 5 वाजेपर्यंत भव्य कुस्त्यांची दंगल झाली। यावेळी धुळे, नाशिक, मालेगाव जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपट्टू यांनी हजेरी लावून कुस्तींच्या दंगलीत सहभाग नोंदवला। यावेळी उद्घाटक म्हणून पिंपळनेर येथील तहसीलदार माननीय श्री सेजूळ साहेब यांनी मानाची कुस्ती लावून कुस्ती दंगलीचे उद्घाटन केलं। यावेळी प्रमुख अतिथी पिंपळनेर API गर्गे, PSI चौरे, PSI शेवाळे, पिंपळनेरचे कृषी अधिकारी सोनवणे, PS पाटील, श्री क्षेत्र मुरलीधर मंदिर संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ, युवक वर्ग, समाज बांधव तसेच पंचक्रोशीतील सर्व कुस्ती शौकीन उपस्थित होते। विलास जाधवसह कॅमेरामन रफिक शेख, पिंपळनेर।